पुढची बातमी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काटकसरीच्या मंत्राबाबतची। दरम्यान या संपूर्ण विषयावर सराफा बाजारातून चिंता व्यक्त होतीये, कारण आवश्यक सोने चांदी खरेदी जर समजा टाळली गेली तर 1.5 कोटी लोकांचा रोजगार बुडेल अशी भीती सराफा बाजाराच्या धुरीणांनी व्यक्त केली आहे। डोमेस्टिक काउन्सिलचे अध्यक्ष या निमित्तानं काय बोलतायत ऐका। GDP मध्ये 7% पर्यंत 60% यांचं योगदान आहे। डायरेक्टली 70 लाख कारागीर याच्यावर अवलंबून आहे। 30 लाख एम्प्लॉईज आमच्यासोबत काम करतात। ओव्हरऑल जर बघितलं तर 1 ते 1.25 कोटी लोक डायरेक्टली याच्यावर रोजगार उपलब्ध करतात आणि 1 वर्षापर्यंत जर ज्वेलरी खरीदारी बंद झाली तर 1 ते 1.25 कोटी लोकांपर्यंत बेरोजगारीचा एक मोठा संकट येऊ शकतं। मला असं वाटतंय प्रधानमंत्रींचं असं म्हणणं असावं की जे लोक इन्व्हेस्टमेंटसाठी खरीदारी करतात त्यांनी ती खरीदारी थांबवावं। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचा मंत्र अचानक का सांगितला असावा असाही सवाल आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतवासियांना येत्या काही काळामध्ये काटकसर करा असं सांगितलं, त्यानं सगळेच जण चकित झालेत। काय म्हणालेत नरेंद्र मोदी ऐका, मग त्यानंतर आपण त्यांच्या काटकसरीचा मंत्र नक्की कसा आहे ते समजून घेऊ। साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। भारतीयांनी आपलं परकीय चलन वाया घालवू नये असं सांगत असताना नरेंद्र मोदींनी 9 सूत्रीय धोरण आखलेलं दिसतंय। याचा एक आढावा पटकन घेऊयात। इंधनांच्या बाबत त्यांचं म्हणणं असं आहे की पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी व्हावा, म्हणजे ते वाया घालवू नका। सार्वजनिक वाहतूक करा, तसंच मेट्रोनंही प्रवास करा। जेव्हा गरज असेल, शक्य असेल तेव्हा घरातून काम करा। वर्षभराच्या साठी सोनं चांदी याची खरेदी टाळा, कारण अशी खरेदी ही परकीय चलन खर्च करते। खाद्य तेलाचा वापर कमी करा, कारण बहुंश खाद्य तेल आपण आयात करत आहोत। रासायनिक खतांचा वापरही कमी करावा, नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलंय। परदेशी बनावटीची उत्पादनं टाळावीत, स्वदेशी उत्पादनं वापरावीत असं पंतप्रधान सांगतायत। ज्यांना परदेशात जायचंय त्यांनी शक्यतो वर्षभर परदेश प्रवास टाळावा असाही त्यांचा सल्ला आहे। सर्वसामान्य माणसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचा मंत्र अचानक का दिला असावा असा प्रश्न पडलाय। दरम्यान काटकसर ही भविष्यातील युद्धाचे संकेत आहेत असं निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी सांगितलंय। काय म्हणतात ब्रिगेडियर हेमंत महाजन ऐका। आयातीचं जर आपण गणित बघितलं तर आपल्याला असं दिसतं की 40% आयात जी आहे ही आपण कच्च्या तेलावरती करतो आणि जवळजवळ 30%हून जास्त आयात जी आहे ती आपण सोन्यावरती करतो। आता कच्चं तेल तर ट्रान्सपोर्टेशन सेक्टर करता महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, कारण 85% तेल आपलं बाहेरनं येतं। मात्र सोनं जे आहे हे काही रोजच्या जीवनाला लागणारी गोष्ट नाही आणि आज जगामधलं आपण सोन्याचा सर्वात मोठं ग्राहक आहोत आणि याचा खर्च आपल्याला डॉलरमध्ये करावा लागतो, प्रचंड डॉलरमध्ये। तर त्याच्यामुळे आता रुपयावरचा जो दबाव आहे तो वाढलेला आहे आणि याच्यामुळे होतं काय की आयात बिल जे आहे आपलं ते वाढतं, डॉलरची गरज ही आपल्याला जास्त होते आणि आपलं जे ट्रेड डेफिशिट आहे म्हणजे आयात आणि निर्यातीमधला जो फरक आहे तो वाढतो। दरम्यान काटकसरीच्या मंत्रावर काँग्रेसनं कटकट सुरू केलेली आहे। काटकसरीवर ही काँग्रेसी कटकट राहुल गांधी यांच्या ट्विटपासून सुरू झाली।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला विरोधकांनी प्रति आव्हान दिलंय. या निमित्तानं लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. काय म्हणतात ते आपल्या ट्विटमध्ये ते आपण पाहणार आहोत. नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून त्यागाची मागणी केली. सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास करू नका असं ते म्हणाले. पेट्रोलचा वापर कमी करावा, खतं आणि खाद्यतेल याचाही वापर कमी करावा, प्रवास सार्वजनिक वाहतुकीतून करावा. हे सगळे उपदेश हे केवळ उपदेश नाहीत तर ते अपयशाचे पुरावे आहेत. 12 वर्षात त्यांनी देशाला ज्या स्थितीत नेऊन ठेवलंय त्याचाच हा परिणाम. जनतेनं काय खरेदी करावं, काय करू नये, कुठं जावं, कुठं जाऊ नये याबाबत त्यांना आता सांगावं लागतंय. प्रत्येक वेळी जबाबदारीतून सुटका करून घेण्यासाठी नरेंद्र मोदी जबाबदारी जनतेवर ढकलतात असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही. कुठेतरी त्यांची समजच कमी आहे. पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल. देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड माल आहे. आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही. पंडित नेहरू फेल्योर प्रधानमंत्री थे राहुल जी, आप बताएं. 62 के चाइना युद्ध के समय हमारे पास सोने की कमी थी और उन्होंने आह्वान किया था, देश से आह्वान किया गया था. माँ बहनों ने, हमारी बेटियों ने, शादीशुदा बेटियों ने मंगलसूत्र तक दान दिया था. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचा मंत्र दिल्याच्या नंतर अनेक ठिकाणी इंधन पुरवठ्याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. भारत सरकारनं या संदर्भामध्ये सचिवस्तरीय पत्रकार परिषद केली आणि भारताकडे इंधन साठा पुरेसा उपलब्ध आहे, इंधन पुरवठा विस्कळीत होणार नाही असं आश्वासन देत भारतीयांच्या मनामधली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या निमित्तानं संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांची वक्तव्य आपण पाहणार आहोत. हमारे पास सफिशिएंट स्टॉक्स हैं, चाहे वो क्रूड है, चाहे वो पेट्रोल है, डीजल है या एलपीजी है. एक बात. दूसरी बात, हमको ये समझना होगा कि हॉर्मूज का जो बंद होना है वो मुझे लगता है वैश्विक बाजार के इतिहास की भी सबसे बड़ी सप्लाई डिसरप्शन है. प्रधानमंत्री जी ने जो कल आग्रह किया, हमें उसे इसी सापेक्ष में देखना चाहिए कि हम कैसे एनर्जी कंजर्व करते हुए एक सही तरीके से जो भी हमारा यूज़ है, पेट्रोल है या डीजल है, उसको करते हुए कैसे हम जो देश पर आर्थिक भार पड़ रहा है उसको हम कैसे कम कर सकते हैं.